हॅलो स्टुडंट्स. ओके, आपल्या सर्वांचं YouTube चॅनल मॅथ्स विथ प्रताप सर मध्ये स्वागत. सुरू करूया आपण. आजचा आपला आहे लेक्चर नंबर 2, राईट. आपण सध्या इम्पॉर्टंट PYQ पाहतोय. काल आपण एक क्वेश्चन घेतला होता. आज आपलं लेक्चर नंबर 2 आहे. आज आपण आणखीन एक PYQ पाहणार आहोत. आजचा PYQ आहे विंटर 2022. ठीक आहे. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचा आहे e⁻³ इंटू sin² चा. ठीक आहे. आपला क्वेश्चन असा आहे लॅपलास ऑफ e⁻³ इंटू sin² इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. खूपच सोपा क्वेश्चन आहे. तर पहिले मी sin² चा लॅपलास फाइंड आउट करणार. पहिले आपण काय करणार, sin² चा लॅपलास घेणार आणि मग त्याच्यावरती आपण लावणार फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम आपण कधी लावतो, जेव्हा एक्सपोनेन्शियल टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये येते. कोणती टर्म कशामध्ये येते? एक्सपोनेन्शियल टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये येते, तेव्हा आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम लावतो. बरोबर आहे की नाही? तर पहिले आपण sin² चा लॅपलास घेणार. आता sin² चा लॅपलास घेण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला माहित पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि e⁻³ साठी काय माहित पाहिजे? फर्स्ट शिफ्टिंग थेरम माहित पाहिजे. ठीक आहे. तर पहिले आपण sin² चा लॅपलास घेऊ अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला. तर तो कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला आहे? तर तो स्टँडर्ड फॉर्म्युला हा असा आहे, 1 - cos2θ म्हणजे किती असतं? 2 sin² असतं. 1 - cos2θ इज 2 sin²θ. Therefore हा जो 2 आहे त्याला ह्या साइडला आणा. 1 - cos2θ अपॉन 2 इज इक्वल टू किती? sin²θ. ओके. sin²θ मीन्स sin²θ म्हणजे किती असतं बाबा? 1 - cos2θ/2 असतं. आणि ते कसं येतं? तर अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला. 1 - cos2θ इज नथिंग बट 2 sin²θ. ठीक आहे. आता जर तुम्हाला sin² चा लॅपलास घ्यायचा आहे, sin² चा लॅपलास फाइंड आउट करायचा असेल तर 101% तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. कशाचा लॅपलास घेण्यासाठी? sin² चा लॅपलास घेण्यासाठी. sin² चा लॅपलास घ्यायचा आहे तर 1 - cos2θ इज नथिंग बट 2 sin²θ हे तुम्हाला माहितच पाहिजे. ठीक आहे. आणि मग ह्याच्यावरनं आपण हे फाइंड आउट करू शकतो, 1 - cos2θ/2 मीन्स sin²θ. आता तुम्ही जर नीट चेक केलं, इथं sin² चा अँगल t आहे आणि इथं sin² चा अँगल θ आहे. म्हणजे हे जे sin²t आहे ते sin²t असं बनल का? sin²t साठी हा रिझल्ट असा येईल का? 1 - cos2t divided by 2 is nothing but sin²t. मी काय केलं, फक्त जिथं θ होतं तिथं t पुट केलं, जिथं θ होतं तिथं t पुट केलं. मग हे काय बनलं? 1 - cos2t/2 is nothing but sin²t. आता मी मस्तपैकी काय करणार, sin²t च्या ऐवजी 1 - cos2t/2 लिहिणार आणि मग त्याचा लॅपलास घेणार. तर आता आपण कसं करू? Therefore Laplace of sin²t इक्वल टू sin²t चा आपल्याला लॅपलास घ्यायचा आहे ना, तर लॅपलास ऑफ sin²t इज नथिंग बट लॅपलास ऑफ 1 - cos2t/2. ही प्रोसिजर आहे. ही कशाची प्रोसिजर आहे? sin²t चा जर तुम्हाला लॅपलास घ्यायचा असेल तर ही प्रोसिजर आहे. प्रोसिजर काय आहे? sin² चा लॅपलास घ्यायचा असेल तर बेसिकली तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे, 1 - cos2θ मीन्स 2 sin²θ. ह्याच्यावरून आपण हे बनवू शकतो, 1 - cos2θ/2 मीन्स sin²θ.
आणि मग तुम्हाला करायचंय काय, थीटाला काढायचंय आणि त्याच्याऐवजी टी ठेवायचे. मग तुमच्याकडे रिझल्ट काय येतो, साइन स्क्वेअर टी इज नथिंग बट 1 मायनस कॉस 2t/2. आणि आता तुम्ही लॅपलास घेऊ शकता. हा जो 2 आहे तो लॅपलासच्या बाहेर येईल, कारण कॉन्स्टंट टर्म्स लॅपलासच्या बाहेर येतात. आणि मग लॅपलास मध्ये काय राहिलं, 1 मायनस कॉस 2t. आता मस्त पैकी हा जो लॅपलास आहे पहिले 1 कडे जाईल आणि नंतर कॉस 2t कडे जाईल, कारण दोघांच्या मध्ये आहे मायनस. मायनस मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट होत असतो. ओके, मग आता हे असं दिसायला पाहिजे, 1/2 इंटू लॅपलास ऑफ 1 मायनस लॅपलास ऑफ कॉस 2t. हा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण सेपरेट केला. आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. लॅपलास ऑफ 1 हा तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. लॅपलास ऑफ 1 किती असतं बाबा, 1/s असतं. आणि लॅपलास ऑफ कॉस 2t साठी तुम्ही कोणता फॉर्म्युला लावणार, लॅपलास ऑफ कॉस at किती असतं, s डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता कॉस 2t आणि कॉस at कम्पेअर केलं तर a किती असायला पाहिजे, a ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, a ची व्हॅल्यू असायला पाहिजे 2, बरोबर आहे का नाही. That is equal to 1/2 into Laplace of 1 is a 1/s minus Laplace of cos 2t according to Laplace of cos at किती होईल बाबा, s upon s square plus a चा स्क्वेअर. पण a म्हणजे कोण आहे इथं, 2 चा स्क्वेअर. संपलं. हा लॅपलास कशाचा आला, साइन स्क्वेअर टी चा. आपल्याकडे साइन स्क्वेअर टी चा लॅपलास आला. पण ऍक्च्युली तुम्हाला लॅपलास ऑफ साइन स्क्वेअर टी असं नाही विचारलेलं, तुम्हाला काय विचारलेले, लॅपलास ऑफ e⁻³ इंटू साइन स्क्वेअर टी. तर ह्याच्यामध्ये आपण पहिले साइन स्क्वेअर टी चा लॅपलास फाइंड आउट करून घेतला. आता राहिलं काय, हे e⁻³ ते फार सोपं आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम येईल ते. आता मस्तपैकी मी इथं असं लिहिणार, कसं लिहिणार, यूज फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आणि मग आता फर्स्ट शिफ्टिंग थेरम नुसार काय होईल, लॅपलास ऑफ हे साइन स्क्वेअर टी ऍज इट इज, हे 1/2 1/s मायनस s अपॉन s स्क्वेअर प्लस 4. हे सगळं ऍज इट इज, हे ऍज इट इज, हे ऍज इट इज. आणि आता अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय होणार आहे, ही जी एक्सपोनेन्शियल टर्म आहे त्याला एक्सपोनेन्शियल टर्म म्हणतो आपण, e⁻³ ह्याची एंट्री होईल इथं मल्टिप्लिकेशन मध्ये. मल्टिप्लिकेशन मध्ये मी घेणार e⁻³t. आता e⁻³ मी डायरेक्टली कसं काय मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं, तर ऍक्च्युली ते मी नाही घेतलं, फर्स्ट शिफ्टिंग थेरम ने घेतलंय. जर आपण असं लिहिलं बाय फर्स्ट शिफ्टिंग थेरम, यूज फर्स्ट शिफ्टिंग थेरम, तर आपल्याला राईट्स येतात की मल्टिप्लिकेशन मध्ये आपण एक्सपोनेन्शियल टर्म लिहू शकतो. म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थेरम नुसार आपण ते मल्टिप्लिकेशन मध्ये एक्सपोनेन्शियल टर्म लिहू शकतो. तर पहिले आपण लिहिलं यूज फर्स्ट शिफ्टिंग थेरम आणि मग इथं मी एक्सपोनेन्शियल टर्मची एंट्री केली. आता ही एक्सपोनेन्शियल टर्मची एंट्री आपण लेफ्ट हँड साइड मध्ये केली आहे. तर राईट हँड साइड मध्ये पण काहीतरी चेंज होतो. तर राईट हँड साइड मध्ये काय चेंज होतो, त्याला मस्तपैकी एक बॉक्स टाकायचा राईट हँड साइडला आणि बॉक्सच्या बेसला लिहायचं जिथं s तिथं s+3. लेफ्ट हँड साइडला काय चेंज झाला, एक्सपोनेन्शियल टर्म न एंट्री केली, बरोबर आहे. राईट हँड साइडला काय चेंज झाला, एक डब्बा टाकला आपण, डब्बा म्हणजे बॉक्स, आणि त्या बॉक्सच्या बेसला काय लिहिलं आपण, जहां पे s वहां पे s+3, जिथं s तिथं s+3. आता हे +3 कसं आलं, तर इथं e च्या डोक्यावर -3 आहे. e च्या डोक्यावर -3 असेल तर इथं +3, आणि इथं +3 असतं तर इथं -3 आलं असतं. अपोजिट करायचं अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आता मग काही नाही, तुम्हाला ह्या डब्यामध्ये, ह्या बॉक्स मध्ये
जिथं जिथं एस दिसतंय, कुठं दिसतंय या डब्यामध्ये एस, इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसतंय. जिथं जिथं एस दिसतंय एस काढून ठेवायचं S+3. म्हणजे आता हा तुमचा डब्बा असा दिसल 1/2 1/, एस काढा आणि त्याच्याऐवजी काय ठेवा, एस के बदले S+3 मायनस हा पण एस काढा S+3 अपॉन S+3 चा होल स्क्वेअर प्लस 4. बाकी सगळं ऍज इट इज, बाकी सगळं ऍज इट इज ठेवायचं, फक्त एस काढून S+3 ठेवायचं. हे तुमचं फायनल आन्सर. कारण लेफ्ट हँड साइडला तुमचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे e⁻³ इंटू sin²t. e⁻³ इंटू sin² चा तुम्हाला लॅपलास घ्यायचा होता आणि त्याचा लॅपलास हा एवढा आला. मला वाटतंय समजलं असेल, खूप सोपं होतं. याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे होत्या. एक म्हणजे sin² चा लॅपलास कसा घ्यायचा. sin² चा लॅपलास घेण्यासाठी तुम्हाला 1 - cos2θ 2 sin² असतं, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ही पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे होती या प्रॉब्लेम मध्ये. आणि दुसरी गोष्ट काय माहित पाहिजे होती, e⁻³ साठी फर्स्ट शिफ्टिंग थेरम असतो. पण e⁻³ म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म कशामध्ये पाहिजे, मल्टिप्लिकेशन इनटू मध्ये पाहिजे, तेव्हाच आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम लावू शकतो. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर इझिली होईल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे होतो. मला वाटतंय हे तुम्हाला समजलं असेल. विंटर 2022 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन आला होता. तर भेटू आपण न्यू लेक्चर मध्ये. तुम्हाला जर ह्याचं पीडीएफ पाहिजे असेल, हे जे मी सॉल्व्ह करतोय त्याचं तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथे याचे पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.